नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4 अंकी ते 2 अंकी संख्यांचा सोप्यात सोपा गुणाकार कसा करायचा ते आपण सांगणार आहोत. तर आपण पहिलं ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ बनला होता तो आहे की 4 अंकी ते 4 अंकी संख्यांचा गुणाकार करणे हे सोप्या पद्धत आपण शिकवलं होतं. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही 4 अंकी ते 4 अंकी संख्यांचा गुणाकार सोप्या पद्धतीने कसा करायचा ह्याचे हेडिंग नाव आहे आणि चॅनलचं नाव आहे श्रीमंत धनवे. दोन्हीपैकी कुठलंही नाव सर्च करा, हे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये मी सोडून दिलेलं हे 4 अंकी ते 4 अंकी संख्येचा सोप्या पद्धतीत कसा गुणाकार करायचा ते. आता ह्याच्या पाठीमागचं आणखी दुसरं एक सांगायचं म्हणजे मी हे सोडत असताना काय करतो की 4 अंकी ते 4 अंकी संख्या किंवा 3 अंकी ते 3 अंकी संख्येचा गुणाकार करतो. मी बेसिक पद्धत समजून सांगतो. बेसिक पद्धत समजून सांगण्याचा जे माझा प्रयत्न आहे तो ह्याच्यासाठी असतो की जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांना की गुणाकार करायचं फर्स्ट टाइम गुणाकार करणार आहेत किंवा शिकत आहेत, त्यांच्यासाठी ते रिव्हिजन त्यांचा व्हावा म्हणून मी बेसिक पद्धत शिकवत असतो. आणि दुसरी गोष्ट, त्यांना अजून त्यांचं रिव्हिजन होईल, सराव होईल. त्यामुळे कुणाला माहित पण नसतं की गुणाकार काय चीज असतं. त्याच्यामुळं मी बेसिक पद्धत शिकवतो आणि त्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे पण ते हे शिकण्याच्या अगोदर बेसिक पद्धती शिकून जातात. तर मग आपण बेसिक पद्धत कोणती गुणाकाराची 25 गुणिले 22 ही झाली 2 अंकी संख्येचा गुणाकार. तर आपण काय करतो की ह्या संख्येने एकदा गुणतो, ह्या संख्येने परत ह्या संख्येला गुणतो आणि इथं मांडून घेतो. म्हणजे 5 2 10, ह्याच्यावरला 1 5 2 4 ने 5. परत हा अंकाने गुणला होता म्हणून आपण इथं काय केलं, एक अंक सोडून दिला. आता दशकांच्या संख्येने परत त्या 2 संख्येला गुणायचं आहे म्हणून काय करू आपण, आता इथून स्टार्ट करणार दशकांकी संख्येपासून. मग 2 10, ह्याच्यावरला 1 2 2 4 ने 5. सेम जसा ह्याचा गुणाकार आला सेम तसाच गुणाकार येणार, ह्याची बेरीज करून घ्यायची. ही 5. तर ही बेसिक पद्धत झाली. बेसिक पद्धत सांगण्याचा ह्याचा फक्त हेतू हेच आहे की ज्यांना गुणाकार पहिली वेळ आहे त्यांची गुणाकार करायची, त्यांना ते समजावं की गुणाकार काय चीज आहे किंवा कसं सोडवायचं असतं. त्याचं रिव्हिजन होण्यासाठी मी ही बेसिक पद्धत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो. म्हणून आता ही बेसिक पद्धत आता ही समजवली. आता आपण ही नवीन टॉपिक आज शिकणार आहोत, तो म्हणजे 4 अंकी संख्येचा 2 अंकी संख्येशी गुणाकार सोप्या पद्धतीत कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. तर मग आपण काय करू, आता हे पहिलं 4 अंकी ते 4 अंकी संख्येचा गुणाकार जो केलेला होता तो आपण आता साफ करणार आहे. आणि आता दुसरं उदाहरण आपण घेणार आहे ते म्हणजे 2342 गुणिले 22. 4 अंकी संख्याने 2 अंकी संख्येला सोप्या पद्धतीने गुणाकार करून आपलं उत्तर आणणे. आता ही जर पद्धत बेसिक पद्धतीने सोडायची असेल तर आपण असं सोडणार आहोत. मग ह्या सोडण्यामध्ये आपला वेळ वाया जातो. म्हणून मी काय केलं की आता पहिलं 2 अंकी ते 2 अंकी संख्येचा गुणाकार केला, नंतर 3 अंकी 3 अंकी संख्येचा गुणाकार केला, नंतर 3 अंकी ते 2 अंकी संख्येचा गुणाकार करून दाखवला. त्याच्यानंतर आपण 4 अंकी ते 4 अंकी संख्यांचा गुणाकार करून पाहिला. आता आपण 4 अंकी ते 2 अंकी संख्येचा गुणाकार करणार आहोत. तर मग आता चला आपण आता ह्याचा गुणाकार करू आणि त्याचं उत्तर काय ते आपण पाहू. आता बघू. आता सोप्या पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे. ऐकून घ्या, लक्ष द्या मित्रांनो. हे तुम्हाला तुमच्या शिक्षण काळामध्ये खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, म्हणून हा काळजीपूर्वक बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण सोडूया. आता आपण पहिली स्टेप काय होती की ह्या दोघांचा गुणाकार करून घेणे. मग आपण ह्याचा गुणाकार काय येणार आहे, 2 2 4. मग 2 2 4 लिहून टाकायचं, 2 2 4. नेक्स्ट स्टेप काय होती आपली की क्रॉस गुणाकार करून घ्यायचा. क्रॉस गुणाकार म्हणजे कसा, ह्याचा आणि ह्याचा आणि ह्याचा आणि ह्याचा, ह्या संख्येशी ह्या संख्येला आणि ह्या संख्येशी ह्या संख्येला गुणाकार करायचा, येणाऱ्या गुणाकाराची बेरीज करायची आणि इथं मांडून द्यायची. मग काय येतो गुणाकार, 2 चौक 8 आणि 2 दोन्ही 4, 8 आणि 4 12, 12ला 2, ह्याच्यावरला आपला 1 लक्षात ठेवायचा.
नंतर नेक्स्ट स्टेप काय होती आपली, की ह्यानी आणि ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा हितल्या संख्येचा गुणाकार करायचा, हितल्या आणि हितल्या संख्येचा गुणाकार करायचा आणि येणाऱ्या गुणाकाराची बेरीज करून त्याच्यामध्ये ह्याचे मिळून इथं ठेवायचा. मग आता इथं काय झालंय, की ह्याची आणि ह्याचा गुणाकार करू शकतो आपण, पण ह्याला गुणाकार करायला इथं अंकच नाही. मग हा सोडून द्यायचा, विचारात घ्यायचा नाही. मग काय द्यायचं विचार, फक्त ह्याचा ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा ह्याचा गुणाकार करायचा आणि त्यामध्ये ह्याचे मिळवायचा. मग काय होईल, 2 6 आणि 4 2 8, 6 6 आणि 8 14, ह्याच्या उरलेला 1 15, 15ला 5, ह्याच्या उरला परत 1. नंतर तिसरी स्टेप काय होती, तिसरी म्हणजे चौथी स्टेप काय होती सॉरी, की ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा आणि हितल्या चौथ्या संख्येचा गुणाकार करायचा आणि मधल्या जे दोन संख्या आहेत त्यांचा क्रॉस गुणाकार करायचा, येणाऱ्या गुणाकाराची बेरीज करून त्यात हातचे मिळवायचा. आता इथं काय झालंय, इथं एकच कंडिशन झाली. कंडिशन काय आहे, की ह्याला जोडी नाही इथं, पण ह्याला जोडी इथं आहे. आणि दुसरी स्टेप काय होती, की ह्याचा क्रॉस गुणाकार करून त्यांची बेरीज करायची. क्रॉस गुणाकार करण्यासाठी ह्याचा गुणाकार होऊ शकतो, पण ह्याचा ह्याचा गुणाकार व्हायला इथं अंक नाही, ह्याला इथं अंक नाही. मग काय, ज्याला अंक जोडीला नाही त्याचा गुणाकारच करायचा नाही. लक्षात घ्यायचं हे पहिली थीम काय, कंडिशन, की ज्याला जोडीला नाही गुणाकार करायला तो विचारातच घ्यायचा नाही, ज्याला जोडी त्याचाच विचार करायचा. आता हे बघा, आता विचार काय करायचा, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायला जोडी आहे म्हणून 4 आलं, बेदोनी 4. ह्याचा ह्याचा जोडी आहे का, नाही, मग 4 आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट स्टेप काय आपली, की ह्याचा ह्याचा गुणाकार क्रॉस करायचा आहे आपल्याला. मग क्रॉस करण्यासाठी काय आहे, की ह्याला जोडी आहे का, नाही, हा नाही, मग ह्याला जोडी आहे का, आहे. मग किती आहे, 3 2 6, घेतलं किती आलं तर 4, 6 आणि 4 10, ह्याच्या उरला 1 11, 11ला 1, ह्याच्या उरला परत 1. नेक्स्ट आता पाचवी स्टेप काय होती, की हे सोडून द्यायचंय, इकडलं सोडून द्यायचंय आणि तिरपा गुणाकार करायचा आहे, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आणि ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा. म्हणजे आता इथं संख्या नाही, पण ती स्टेप सांगालोय मी. मग आता ह्याला ह्याला जोडीला आहे, ह्याला जोडीला नाही, ठीक आहे, आणि ह्याचा पण जोडीला नाही, त्याच्यामुळे काय करणार आहे आपण, फक्त ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आहे आणि आपण आलेला ह्याच्या त्यात मिळवायचा आहे. मग काय आहे, की बेदोनी 4, ह्याच्या उरलेला 1 5, बाकीचं सोडून दिलं. आपली कंडिशन काय, ज्याला जोडी आहे त्याचाच गुणाकार करायचा आणि ज्याला जोडी नाही तो सोडून द्यायचा. मग आपण काय करणार आहे, की बेदोनी 4 आणि 4 ने 5. आता आपली नेक्स्ट काय होतं, की ह्याचा ह्याचा केला, ह्याचा ह्याचा केला. मग आता आपल्याला इथले राहिलेल्या दोन संख्या शेवटच्या, म्हणजे पहिल्या दोन संख्या, ह्या दोन संख्या आणि ह्या दोन संख्याचा तिरपा गुणाकार करायचा होता आणि येणारी बेरीज इथे लिहायची होती. आणि त्याच्यानंतरची स्टेप होती, हितला अंक गुणाकार करायचा आणि ते येणारा गुणाकार आपण इथं लिहायचा होता. पण इथं कंडिशन अशी झाली, की ह्याचा आणि ह्याचा तिरपा गुणाकाराला अंक नाही, म्हणून आपण काय करणार आहे, इथं स्टॉप करणार आहे, कारण पुढे जागाच नाही आपल्याला. म्हणून आपला गुणाकार जो आहे, गुणाकार जे आहे ते आपला इथंच संपलेला आहे. अशा पद्धतीनं आपण अनेक उदाहरणं सोडू शकतो. आता लक्षात घ्या मित्रांनो, आता मला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे, महत्वाची गोष्ट एक सांगायची आहे, की आपण 4 अंकी संख्यापर्यंत गुणाकार करत आलो आणि ते स्टेप पण आपण पाहत आलो. 3 अंकी ते 3 अंकी संख्येचा गुणाकार करत आलो, त्या स्टेप पाहत आलो. आणि ह्यात आपल्याला आधी की कंडिशन काय सापडलेली आहे, की ज्या संख्येला जोडीला गुणाकार करायला अंक नाही तो विचारात घ्यायचा नाही. आणि आपली जी स्टेप आहे ती स्टेप सेमच राहणार, फक्त जोडीला नाही म्हणून आपण तो सोडून देतोय, ज्याचा जोडी आहे त्याचाच फक्त आपण घेतोय. ती स्टेप विसरू नका. ती स्टेप जर नाही विसरली तर तुमचा हमखास गुणाकार कितीही कितीही अंकाचा कितीही अंकाशी गुणाकार करायला तुमचा सेम तीच कंडिशन वापरा, ती स्टेप वापरा, फक्त ज्याला जोडीला नाही तो सोडून द्या. तुमचा आहे तसा तुमचा गुणाकार आहे ती येणार आहे. आणि हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. हे जर मी अजून फास्ट करत असतो, आता हे मी तुम्हाला समजून सांगतो म्हणून माझा वेळ गेला, पण हे जर मी स्वतः सोडलं असतं
तर 1 मिनिटाच्या आतमध्ये मी गुणाकार करून मोकळा झाला असतो. मिनिटं पण लागला नसतात. 30 सेकंदाच्या आतमध्ये हे मी उदाहरण सोडवू शकतो. आणि ह्याची जर तुम्हाला प्रॅक्टिस जर झाली तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक्सपर्ट होणार. आता ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तर मी 4 अंकी ते 3 अंकी संख्येचा पण गुणाकार करू शकतो आपण. फक्त कंडिशन एकच आहे की ज्याला जोडील नाही तो गुणाकार करायचा नाही. सेम हीच ते. मग तुम्ही किती संख्येचा किती संख्येला गुणाकार करा. अति महत्वाची टीप आहे मित्रांनो. तर बघून घ्या की अशा पद्धतीने उदाहरण सोडवा आणि ह्याच्यानंतर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करण्यासाठी सराव करण्यासाठी तुम्ही अनेक उदाहरणं घ्या, 4-5 उदाहरणं घ्या, त्याची प्रॅक्टिस करा. आता हे 4 अंकी ते 4 अंकी संख्येपर्यंत आपण सोडवलेलं आहे आणि ह्याच्यानंतर आपण 4 अंकी नाही तर 5 अंकी ते 5 अंकी संख्यांचा पण गुणाकार कसा करायचा ते आपण सोडणार आहेत, सांगणार आहेत. पण तत्पूर्वी आपण इथंच थांबू आणि ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा, सराव करा. ठीक आहे. मग सराव केला ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे ते मी आणखी पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनणार आहे आणि हे व्हिडिओ बनण्यासाठी मित्रांनो तुमच्या लाईकची गरज आहे, व्ह्यूची गरज आहे. तुमच्या मित्रांना शेअर करा, मित्रांना सांगा, कारण की तुमचं हे सांगण्याने किंवा तुमची प्रॅक्टिस करण्याने तुम्हाला तिथं गणितामध्ये एक्सपर्ट होणार आहे. आता मी फक्त गुणाकारामध्ये चाललेलो आहे. गुणाकार एकदा संपल्याच्या नंतर मी भागाकारामध्ये येणार आहे, बेरीजमध्ये येणार आहे, वजाबाकी मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे टॉपिक घेणार आहेत. गणितामधले अनेक असे अडचणीचे जे काही टॉपिक असतात ते मी टॉपिक घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहे आणि तुम्हाला सोप्यात सोपं मॅथ कसा होईल. कारण मॅथ हा विषय असा आहे ज्याला समजला त्याला खूप सोपा असतो, ज्याला समजलाच नाही त्याला खूप अवघड असतो. म्हणून समजण्यासाठी मॅथ हा विषय मी घेतलेला आहे. म्हणून इथून पुढचे व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा सर्च करा माझ्या नावाने. माझं नाव चॅनलचं नाव आहे श्रीमंत धनवे आणि जे तुम्हाला पाहिजे जे सोल्युशन पाहिजे ते सोल्युशनचं नाव टाकून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. ते तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. धन्यवाद मित्रांनो. लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.